श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आपल्या आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओमध्ये 91 वेळेला रक्तदान केलेले मदन लाठी आलेले आहेत आणि त्यांना ही रक्तदानाची प्रेरणा कुठून मिळाली, तसंच रक्तदान करताना त्यांना काय काय वाटलं, त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. नमस्कार मदन लाठी. नमस्कार सर. मला सुरुवातीला असं सांगा की हे जे रक्तदान आपण करतो त्याची तुमची रक्तदान करण्याची सुरुवात कुठून झाली? माझी रक्तदान करण्याची सुरुवात म्हणजे महाविद्यालयात चोपडा येथे शिकत असताना राष्ट्रीय सेवा योजनेचं आमचं 12 दिवसाचं शिबिर होतं. ते शिबिर 17 सेन इथे म्हणजे पहाडी एरियामध्ये होतं आणि आम्ही 12 दिवस त्या वन विभागाच्या रेस्ट हाऊसला थांबलेलो होतो. साधारणतः 60-70 विद्यार्थी होते आम्ही आणि 12व्या दिवशी त्या कार्यक्रमाची सांगता होणार होती. अच्छा. तर त्या कार्यक्रमाच्या सांगतेच्या वेळी आमच्या संस्थेचे अध्यक्ष, त्याच्यानंतर प्राचार्य आणि तत्कालीन आमदार जनता दलाचे मधुकरराव चौधरी ते आलेले होते आणि 17 सेनचे सरपंच यांनी त्या कार्यक्रमाच्या वेळी रक्तदानाचं शिबिर आयोजन केलेलं होतं तेथे त्या 17 सेनच्या ग्रामपंचायतीत. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सर्वात अगोदर रक्तदान कोण करेल. तर त्यावेळेला मी सांगितलं की मी अगोदर करतो, त्याच्यानंतर बाकीचे करतील. तर त्यानुसार पहिलं रक्तदान माझी तिथून सुरुवात झालेली आहे. 17 सेनपासून तुमच्या रक्तदानाची सुरुवात झाली? हो सर. त्यानंतर मग तुम्ही रक्तदान कसे करत गेलात? रक्तदान नंतर कसं होतं, त्यावेळेच्या काळामध्ये मी जसं माझं शिक्षण पूर्ण झालं, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग मी भुसावळजवळ दुसखेडा म्हणून आहे, श्री विंध्य पेपर मिल, तिथे कामाला होतो. पण तिथे ही सुविधा नव्हती, भुसावळलाही नव्हती. जेव्हा जळगावला यायचो त्यावेळेला करत राहायचो. त्यावेळेला इतकी माझी म्हणजे ह्या उपक्रमाला चालना झालेली नव्हती. फक्त एक होतं की रक्तदान करायचं. रक्ताचं महत्त्व वगैरे काय हे त्यावेळेलाही कळलेलं नव्हतं. त्या काळात नव्हतं इतकं नव्हतं. परत रक्तदान केल्याने तुम्हाला काही त्रास झालेत का? नाही. किंवा रक्तदान केल्याने तुम्हाला नेमकं काय वाटलं? नाही. जसं आता एक मनुष्य आज रक्तदान केला तर त्याला म्हणजे कमीत कमी 90 दिवस थांबावं लागतं. 90 दिवसानंतर त्याला परत रक्तदानास तो पात्र होतो. आणि रक्तदान केल्यानंतर काही लोकांची अशी समज असते की मी रक्तदान केलं तर मला अशक्तपणा येईल किंवा मला ते सुई वगैरे टोचेल. लोकांच्या मनात अजून युवा पिढीमध्ये म्हणजे गैरसमज म्हणण्यापेक्षा आत्मविश्वास किंवा घाबरण्याचा आहे. पण असं मला काहीच त्रास झालेला नाही आहे. आतापर्यंत मी केलेलं रक्तदान केल्यानंतर मी साधारणतः 40 किलोमीटर मोटरसायकल चालवलेली आहे. तर रक्तदानात असं काहीच आजपर्यंत त्रास नाही झालेला आहे. शरीरावर कुठल्याही प्रकारचा उलट रक्तदानामुळे आपलं नियमित चेकिंग होऊन जातं. साखर आहे की नाही, शुगर आहे की नाही आहे, हिमोग्लोबिन किती आहे, BP चेक केलं जातं. ह्या ज्या सर्व गोष्टी आहे रक्तदान देण्यापूर्वी अगोदर चेक करतात आणि त्याच्यात तो जर पूर्ण जर ओके असेल तरच पुढे चाललं जातं. एकदा माझं रक्तदान करायला गेलो मी पुण्याला, त्यावेळेला हिमोग्लोबिन माझं 12.5 डॉट होतं. 12.5च्या वर पाहिजे. तर मला त्यावेळेला सल्ला देण्यात आला की 8 दिवस थांबा, 8 दिवसाने आपण द्या. तर मी त्यानुसार 8 दिवस थांबलो आणि त्याच्यानंतर मग मी त्या 10 दिवसामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय होतं ते मी प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर मग मी 10 दिवसाने ते रक्तदान केलं. म्हणजे आपण रक्तदान जेव्हा करतो त्यावेळेस डॉक्टर अगोदर चेकिंग करतो का आपली? हो, आपली म्हणजे प्रायमरी चेकिंग म्हणतात त्याला. ते प्रायमरी बघून घेतात तुम्हाला शुगर आहे का. शुगर जर असेल तर तिथेच त्यावेळेला त्याला थांबवण्यात येतं. तुमचं BP बघितलं जातं, हिमोग्लोबिन बघितलं जातं आणि ह्या सर्व जर त्यांच्या याच्याप्रमाणे जर ओके असल्या तर मग ते आपल्याला पुढे जाण्यास विनंती करतात. आपण परत रक्तदान करावं अशी इच्छा तुम्हाला का झाली? एक समाजाचं आपण देणं आहे. जसं आपण विविध प्रकारचे दान करतो समाजात बघतो, कोणी अन्नदान आहे, कोणी कापडाचं आहे, नेत्रदान आहे, असे विविध. त्याच्यात हे रक्तदान पण महत्त्वाचे आहे. सर्व प्रकारचे दान महत्त्वाचे आहेत. प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक ठिकाणी महत्त्व आहे. तसं रक्ताचं. आणि रक्ताचं महत्त्व केव्हा कळतं, ज्या परिवारावर
किंवा ज्या माणसाचा ॲक्सिडेंट झालेला असेल आणि तो दवाखान्यात असेल आणि त्या परिवाराला जेव्हा रक्तासाठी वणवण फिरावं लागतं, कधी कधी उन्हाळ्यामध्ये रक्ताचं शॉर्टेज असतं किंवा कधी कुठल्या रक्तपेढीत सांगितलं जातं की एक तुम्ही रक्तदाता आणा, त्यावेळेला आम्ही देऊ, त्यावेळेला ते रक्ताचं महत्त्व कळलं. तोपर्यंत मलासुद्धा माहिती नव्हतं रक्ताचं एक आपण देणं आहे म्हणून रक्त देतो आहे हे एक होतं. पण हे जेव्हा मला करोना काळामध्ये जेव्हा जाणीव झाली, तशी ही करोना काळात सर्वांनाच जाणीव झालेली आहे रक्ताची, त्याच्यामुळे रक्ताचं महत्त्व त्यावेळेला कळलेलं आहे. ते बरं, कोरोना काळामध्ये तुम्ही रक्तदान केलंय का? करोना काळात केलेलं होतं. करोना काळामध्ये सप्टेंबर 2020मध्ये मी पुण्याला असताना पॉझिटिव्ह झालो होतो. त्याच्यानंतर मी साधारणतः 12 ते 13 दिवस जिजामाता हॉस्पिटल पिंपरी चिंचवड शासनाचं महानगरपालिकेचं तिथे भरती होतो. तिथून ओके झाल्यानंतर 14 दिवस होम क्वारंटाईन केलं. त्याच पिरियडमध्ये मी ठरवलं एक आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण प्लाझ्मा द्यायचा. प्लाझ्मा त्यावेळेला फार नितांत आवश्यकता होती पहिल्या करोना काळामध्ये. म्हणजे कुठला पेशंट जर कधी असायचा ना, तर त्याला प्लाझ्मा जर सांगितलं की त्याच्या प्लेटलेटसाठी की आवश्यकता आहे, तर जो पेशंट असेल त्याच्या जे नातेवाईक आहे त्याला फार वणवण फिरावं लागायचं तिथेही. कधी कधी त्याचं शॉर्टेज भरपूर असायचं. त्यावेळेला मी ज्या शासकीय दवाखान्यातून ओके झालेलो होतो तिथेच मी ठरवलं होतं की याच ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. त्याप्रमाणे मग मी हे सर्व म्हणजे प्रोसेस झाल्यानंतर 2दा प्लाझ्मा दिलेला आहे मी. एक 7 नोव्हेंबर 2020 रोजी आणि दुसरं प्लाझ्मा 12 डिसेंबर 2020 रोजी दिलेला आहे. मग तो प्लाझ्मा दिल्याने तुम्हाला काही शरीरात काही फरक पडला का, जाणवलं का की आपण अशक्त झालो किंवा काही? नाही, असं मला काहीच वाटलं नाही. अगोदर फक्त ते प्लाझ्मा देण्याच्या पूर्वी त्यांनी सर्व टेस्टिंग करून घेतात आणि याच्यात जर आपण पात्र झालो तर मग ते आपल्याला टेस्टिंग. मी काय करायचो, सेफर साईड आदल्या दिवशी संध्याकाळी करून घ्यायचो टेस्टिंग. म्हणजे कसं आहे, जर आज आपल्याला अडचण असेल तर आपण ती भरपाई करण्यासाठी 1-2 दिवस मिळून जातात. तर मी आणि जर ओके असलं तर दुसऱ्या दिवशीहून सकाळी आपण प्लाझ्मा दान करून द्यायचं. ते अजून तुमचा अनुभव प्लाझ्मा दानाचा असा आहे की पुण्याला त्यावेळेला भरपूर आवश्यकता होती प्लाझ्मा दानाची आणि तिथे लोक भरपूर संपर्क साधायचे. आणि सोलापूरचे मिस्टर घाडगे, त्यांचे जे पुणे इथे महाराष्ट्र विद्युत विभागात ते नोकरीला आहेत, त्यांचे वडील लोकमान्य हॉस्पिटल पिंपरी चिंचवडला आहेत तिथे भरती होते. ICUमध्ये होते. त्यावेळेला त्यांना त्यांच्या वडिलांसाठी फार आवश्यकता होती. 2 दिवस त्यांना न मिळाल्याने त्यांनी जळगावचं त्यांचा नातेवाईकाशी संपर्क झाला आणि त्या नातेवाईकांनी सांगितलं की आमच्या जळगावचे कोणी लाठी आहेत, न्यू सांगवीला असतात, ते तिथे राहतात आणि ते याच्यात तुम्हाला काही मार्गदर्शन किंवा सहकार्य करू शकतील. आणि त्या काळामध्ये त्यांनी इथून नंबर घेतला आणि त्या दिवशी त्यांच्या नशिबात होतं माझं सकाळी प्लाझ्मादान डॉक्टर नसल्याने झालं नाही, तर दुपारी झालं 1 वाजेला आणि 12 वाजेला ह्या माणसाचा मला फोन आला गाडगेंचा की आपण प्लाझ्मादान करताय, माझे वडील असे ICUमध्ये ॲडमिट आहे, तुम्ही आमच्या तिथे दवाखान्यात या आणि तिथे वडिलांना प्लाझ्मादानाची आवश्यकता आहे. तर मी त्यांना सांगितलं की मी तिथे येऊ शकत नाही, मी जिथे शासनातून बरो झालेलं आहे त्याच ठिकाणी देणार आहे, पण तुम्हाला प्लाझ्मा मिळेल याची मी 100% खात्री देतो. तर मी तिथे शासनाच्या त्या YCM हॉस्पिटलच्या ब्लड बँकेत प्लाझ्मा दिला आणि त्याच्यानंतर तिथले जे डॉक्टर शंकर मुसळगी होते त्यांना विनंती केली की ह्या घाडगेंना आपल्याला प्लाझ्मा द्यायची आवश्यकता आहे, तर आपण त्याला काय सहकार्य करू शकतात. तर त्यांनी सांगितलं की आपण त्याला देऊ शकतो. त्यानंतर 1-1.5 तासाने त्यांचे प्रोसेस होते आणि त्या प्रोसेसनंतर मग त्यांनी त्याला दिलं आणि ते 4-5 दिवसानंतर ICUमधून बाहेर आले आणि आजपर्यंत ते पूर्ववत आहे. म्हणजे एकदा मनुष्य प्लाझ्मा देतो ना, त्याचा फायदा त्यावेळी 2 पेशंटला व्हायचा. आपण 2दा दिलेलं आहे, 4 पेशंटला जीवनदान मिळालेलं आणि 4ही पेशंट आजपर्यंत ओके आहेत. ते पण तुमच्या आयुष्यातला रक्तदान करतानाचा एखादा अनुभव असा सांगा की जो तुमच्या अजूनही स्मरणात आहे. हा जो 12 डिसेंबरचा जो आहे, जो घाडगेंना आपण प्लाझ्मा दिलेला होता, तो आज म्हणजे पूर्ण आयुष्यभर
स्मरणात राहणार आहे तो. कारण एकतर त्या दिवशी म्हणजे मला घाडगेंनी विचारलं होतं की तुम्ही 12 डिसेंबर तारीख का निवडली. तर मी त्यांना सांगितलं की 12 डिसेंबर माझ्या आयुष्यातलं महत्त्वाचं म्हणजे आपल्या जळगाव जैन उद्योग समूहाचे संस्थापक मोठे भाऊ त्यांचा वाढदिवस 12 डिसेंबर असतो. तर मी तो दिवस ठरवला होता. त्या दिवशी त्यांना दिलं. तर त्या दिवशी हे रक्तदान प्लाझ्मा दान दिलं आणि त्या घाडगेंना मिळालं. तर घाडगेंनी नंतर मला एक म्हणजे मेल पाठवला आमच्या जैन ग्रुप समूहाला. माझे जे वडील जे वाचले आहेत जे जैन ग्रुपमुळे वाचलेले आहेत. लाठी तर हे निमित्त आहे. त्यांनी जर 12 डिसेंबर जर दिवस हा निवडला नसता तर माझा त्यांचा संपर्क होऊ शकला नसता आणि पुढचं काय झालं असतं ते सांगता आलं नसतं. तर 12 डिसेंबर त्यांनी सिलेक्ट केला. त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी प्लाझ्मा दान दिलं त्या वेळेला आणि आज माझ्या वडिलांना त्याचा फायदा झालेला आहे. तर म्हणजे मेन म्हणजे त्याचे श्रेय जैन परिवाराला जातं असं त्यांनी घाडगेंनी मेलमध्ये उल्लेख केलेला आहे. मदन लाठी, यानंतरही तुम्ही असंच रक्तदान करून अनेकांचे जीव वाचवावेत अशी आपण प्रार्थना करूया. आमच्या आकाशवाणी जळगावच्या श्रोत्यांना आपण रक्तदानाबद्दलची फार चांगली माहिती दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. नमस्कार. आम्ही पण आपला आभारी आहे. धन्यवाद सर, आपण संधी दिल्याबद्दल.